दोदेश्वरचं हे एकच मंदिर नाही, अजून 4 मंदिरे येथे आहेत. जय श्रीराम. मी तुमचा लाडका तेजस तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. दोदेश्वर येथे असणारी अनुक्रमे एकूण 5 मंदिरे आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो ती 5 मंदिरे नेमके कोणती आहेत. पहिले मंदिर दोदेश्वर मंदिराच्या समोरील टेकडीपासून सुरुवात होते. ते म्हणजे झाडाचे मूळ म्हणजेच मुळेश्वर. येथे जे जुने मंदिर होते त्याची अवस्था खराब झाल्यामुळे ते पाडून तिथे नवीन मंदिर उभारण्यात आले. मंदिराच्या बाहेर श्री गणेश यांची छानशी प्रतिमा आहे. त्याचबरोबर त्या मंदिरावर मुळेश्वर शिवलिंग मंदिर असे नाव देखील टाकण्यात आले आहे. मंदिराच्या मध्ये एका छोट्याशा गाभाऱ्यात शिवलिंग देखील बघण्यास मिळते. त्या मुळाचा वेल झाला म्हणजेच वेलेश्वर. इथे देखील जुने दगडी कामाचे मंदिर होते, पण त्या मंदिराची अवस्था खराब झाल्यामुळे येथे नवीन मंदिर उभारण्यात आले. वेलीला फूल आले ते म्हणजे झाले फुलेश्वर. याची देखील अवस्था काळाप्रमाणे खराब झाली म्हणून बाहेर ठेवलेले आहे. फुलाचे फळ झाले ते म्हणजे फळेश्वर. त्या फळाचा दुधाळ रस म्हणजेच दुग्धेश्वर, जे आता दोदेश्वर या नावाने ओळखले जाते. असे म्हटले जाते की पांडवांचा देखील येथे वास्तव होता. या मंदिराचे काम हे प्राचीन काळातले आहे, परंतु चांगल्या प्रकारे ठेप असल्यामुळे ते नीटनेटके दिसून येते. मंदिराच्या उजव्या बाजूस श्री गणपती यांची एक मूर्ती दिसून येते. त्याचबरोबर मंदिराच्या डाव्या बाजूस श्री कृष्ण यांची मूर्ती दिसून येते. मंदिराचा जो गाभारा आहे तो उंच आहे आणि उंच असल्यामुळे तेथील आवाज देखील घुमतो. मंदिराच्या गर्भगृहात महादेवांची शिवलिंग आहे व ती शिवलिंग धातूंनी बनवलेली दिसून येते. आधीच्या काळात जेव्हा वीज नव्हती त्या काळी तेथे साना देखील बनवण्यात आला आहे, त्यामुळे मंदिरात उजेड कायम असते. मंदिराच्या अगदी बाजूलाच धर्मशाळा, अतिथीगृह व त्याचबरोबर स्वयंपाकगृह देखील बघण्यास मिळते.